चला वळू गाई बैसो जेऊ एकी ठाई बहु केली वनवन पाय पिटी झालासी खांदी भार पोटी भूक काय खेळाचे सुख बहु केली वनवन पाय पिटी झालासी तुका म्हणे धावे मग अवधी भरले बहु केली वनवन पाय पिटी झालासी पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा करू प्रथम करारविंदेन पदारविंदं मुखारविंदे निवेशयन्तं वटस्य पत्रस्य कुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। भगवत कृपेने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आज काल्याचे कीर्तनाने सांगत आहोत असून सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा हा अभंग आहे। एक तास भगवत चर्चा, तत्पूर्वी श्री गुरुचं वंदन स्मरण करून समस्त भाविक भक्त मंडळी, भजनी मंडळी, मातृशक्ती या सर्वांना व्यासपीठावर प्रणाम। काल्याचा प्रसंग आहे, प्रसाद मिळणार आहे आपल्या सर्वांना। प्रसाद घेण्याचं पात्र ज्याच्या चित्तामध्ये प्रसन्नता आहे तेच प्रसादाचं पात्र आहे। आपण आपल्या जीवनामध्ये आपली प्रसन्नता ही सगळ्यात मोठी साधना आहे। प्रसन्न राहणं, स्वतःला प्रसन्न ठेवणं ही खूप मोठी साधना आहे आणि याचा सतत प्रयत्न करत राहा तर हेच प्रसादाचं पात्र आहे। संसारामध्ये विषमता आहे, विषमता प्रसन्न राहू देत नाही।
माणूस नेहमी म्हणतो की आज माझा मूड नाही, दररोज म्हणतो. याचा मूड कधी येईल काही माहित नाही. प्रसन्न राहू देत नाही विषमता, आणि विषमता हे संसाराचा विषय आहे. प्रसन्न राहायचं असेल तर समतेचा आश्रय करणं अत्यंत गरजेचं आहे. प्रसन्नता कोण देईल? विषमता की समता? समता प्रसन्नता. आणि विशेष करून संतांनी सांगितले की समता हेच काला आहे. कोणता काला? समता. समता केवळ परमात्मा संबंधानेच राहू शकते, होऊ शकते, पाहू शकतो. संसार संबंधाने समता कधीच पाहू शकत नाही. आत्मा ना गरीब आहे ना श्रीमंत आहे, ना काळा आहे ना गोरा आहे, ना उंच आहे ना नीच आहे, ठेंगणा आहे ना जाड आहे ना रोड आहे, ना ब्राह्मण आहे ना शूद्र आहे. ज्याच्यामध्ये हे विषमता नाही त्याचं नाव आहे समता. आणि त्याचा आश्रय जे कोणी घेईल त्याच्या जीवनात समता येईल. बाकी संसारात जर बघितलं तर सगळे समान नाहीतच. कोणी श्रीमंत आहे, कोणी गरीब आहे, कोणी उंच आहे, कोणी खुज्जा आहे, कोणी गोरा आहे, कोणी काळा आहे. समता कुठं नाही. आत्मसंबंधानेच समता आहे. आणि समता हेच काला आहे, तर काला आत्मसंबंधाने होतो का संसार संबंधाने? समतेचा काला. तुका म्हणे काला कोठे आभेद देखिला. एक परमात्मा तत्वच सम आहे. समबुद्धी घेता समान श्रीहरी. हे समतेचा काल. आता रडाले ते कोंबड. मला हे जमाय नाही, तुम्ही तरी सावध व्हा. ते होतं पहिलं माणूसच होत. तुम्ही म्हणाल की मग कोंबड का झालं ते, तर त्यानं कोंबडे लई खाल्ला आणि मरता मरता कोंबड्याचीच ध्यान आली त्याला, म्हणून ते मरणी जयाचे आठवे तेची गती ते पावे. म्हणून ते काय झालं? हे विनोद नाही, हे गीतेचं प्रमाण आहे. अंतकाले मामेव स्मरण मत्वा कलेवरम. सत्य आहे, ते सांगायला तरी आपल्याला कळत नाही. तर समता समबुद्धी आपली कोण्या विषयावर राहील, कोणाच्या संबंधित राहील? आत्मसंबंधाने आपली बुद्धी समबुद्धी राहील. आणि संसार संबंधाने जर बुद्धी लावली तर विषम होत जाईल, भेद होत जाईल. जिथं भेद आहे तिथं वाद आहे. त्याला काला कधी मिळणार? आत्मसंबंधाने आपण जर विचार केला, समबुद्धीने विचार केला, त्याच्याशी संबंध लावला तर काला. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता हे सोहळे झाले त्रिभुवन. विषम धुवून सांडिले. काय धुवून सांडायचं? विषम म्हणजे संसार, सम म्हणजे परमात्मा. परमात्मा संबंधाने कोणी स्त्री नाही, कोणी पुरुष नाही, कोणी असा नाही, कोणी तसा नाही, कोणी जात नाही, कोणी पंथ नाही. न मे मृत्यू शंका न मे जाती भेद.
कोणत्या संबंधाने? आत्मसंबंधाने. पिता नैव मे नैव माता न जन्म न बंधुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्य चिदानंद रूप शिवोहम शिवो. ही समजता है. काल्यासाठी सांगायला तुम्हाला आपली काय भूमिका पाहिजे? समतेची. कोणत्या संबंधाने होते ते सांगण्याचा प्रयत्न केला. आणि मग हे कसं होईल, कशामुळे होत नाही याच्यावर थोडं चिंतन करणार आहोत आपण. समबुद्धी का होत नाही? विषम बुद्धीने काला मिळत नाही. आणि समबुद्धी का होत नाही? त्याचं कारण आहे इंद्रियाच्या अधीन झालेला जीव. काय कारण? व्यसनाच्या अधीन झालेला जीव आसनस्थ होऊ शकत नाही, आसन घालू शकत नाही. व्यसन कधी आसन स्थिर होऊ देत नाही. त्याचं नाव व्यसन आहे. इंद्रियाच्या अधीन आम्ही झालोत. प्रत्येक जीव इंद्रियाच्या अधीन गेला. जोपर्यंत इंद्रियाच्या अधीन आहे तो किती मोठा ऑफिसर असेल, अधिकारी असेल, तरी तो दीन आहे. कसं आहे? दीन आहे. सांसारिक दृष्टिकोनातून तो मोठा असेल, पण परमार्थ क्षेत्रामध्ये तो भिकारी आहे, दरिद्री आहे, दीन आहे, कंगाल. अजून खाली जायचं असतं तो कंगाल आहे. इकडे संसारात तुम्हाला कोणती पदवी राहू द्या, आम्हाला काही देणं नाही. इंद्रियाच्या अधीन असाल तर तुमच्यासारखा भिकारी कोण, दरिद्री कोण, दीन कोण? इंद्रियाच्या अधीन जीव. म्हणून हे इंद्रियाची अधीनता आपल्या बुद्धीला सम होऊ देत नाही. म्हणून समान श्रीहरीचं दर्शन आपल्याला होत नाही आणि काला मिळत नाही. इंद्रिय मी सांगितलेलाच विषय आहे. तुम्ही निरंतर ऐकणारे श्रोते आहात. 12 महिने तुम्ही ऐकत राहता. आणि आजकाल तर ते यूट्यूब चॅनलला तुम्ही रोजच ऐका. तरी पण एक नवल आहे तुमचं की रोजचं ऐकता पण कंटाळत नाही तुम्ही. एक कमाल आहे तुमची. रोज ऐकता पण कंटाळत नाही तुम्ही. कमाल आहे तुमचं. आश्चर्य. तर इंद्रियाच्या अधीन सगळ्यात मोठा कोण, याच्यावर एक छोटासा दृष्टांत तुमच्या लक्षात आणून देतो. रावणाच्या राज्यामध्ये रावणाचा वडील पुत्र, ज्येष्ठ पुत्र, काय नाव? इंद्रजित. कशाला नाव आलं त्याचं? इंद्रजित नाव का आलं? इंद्राला जिंकला. इंद्र म्हणजे देवांचा राजा. त्याचं नाव इंद्रजित. बघा नाव कसं आहे. उगाच आता आपलं नाव इंद्रजित ठेवलं तर. इंद्र सगळ्या देवाचा राजा, ज्याला जिंकलं ज्यानं, त्याचं नाव इंद्रजित. तर केवढा मोठा. आता इंद्र मोठा की इंद्रजित? जिंकणारा मोठा की हरणारा? जिंकणारा. अरे एवढं स्पष्ट आहे. इंद्रजित मोठा. इंग्रजित नाही, इंद्रजित सगळ्यात मोठा जगात. शर्त अशी होती की इंद्राला जिंकणारा इंद्रजित आणि त्याला जिंकणारा असा जगामध्ये आता कोणी वीर नाही.
मग बैठक बसली होती, रामाच्या सैन्याची बैठक बसली. त्याच्यामध्ये नळ, नीळ, जांबवंत, हनुमंत ते सगळे वरिष्ठ लोक होते. म्हणजे इंद्राला जिंकणारा इंद्रजित, त्याला जिंकणारा कोण? कोण? प्रश्न पडला. आता जगातला मोठा माणूस कोण? इंद्रजित. तर त्याला जिंकायचं कोण? त्यावेळेस हनुमंतांनी उत्तर दिलं, एकच आहे म्हणे त्याला जिंकणारा. इंद्राला जिंकणारा इंद्रजित आहे, पण ज्याने इंद्रियाला जिंकला असेल तो इंद्रजिताला जिंकू शकतो. आता सगळ्यात मोठा जगात कोण? लक्षात आलं नाही? असं कोण आहे आपल्या बैठकीमध्ये, आपल्या सैन्यामध्ये? त्यावेळेस लक्ष्मणाकडे निर्देश करण्यात आला. हा एकच आहे. 14 वर्ष वनवासामध्ये आहार नाही, निद्रा नाही, इंद्रियावर असा विजय मिळविणारा कोण होता? लक्ष्मण आहे. आणि लक्ष्मणाच्या हस्ते कोणाचा मृत्यू आहे? इंद्रजिताचा मृत्यू. कशामुळे? इंद्रियाला जिंकल्यामुळे. तर इतिहासामध्ये आतापर्यंत जगाच्या पाठीवर सगळ्यात श्रेष्ठ जर कोणी ठरला असेल इतिहासाच्या दृष्टीनं तर कोण? इंद्रिय जिंकणारा. बघा तुम्ही आम्ही कोणाला मोठं म्हणतो? ज्याच्याकडे मठ मोठा आहे, ज्याच्याकडे गाडी मोठी आहे, ज्याच्याकडे बाडी मोठी आहे, ज्याच्याकडे संपत्ती मोठी आहे, ज्याच्याकडे परिवार मोठा आहे, ज्याचा शिष्य संप्रदाय मोठा आहे, ज्याचा वैभव मोठा आहे. अरे रे रे रे, काय आमच्या बुद्धीचा विकास झालेला आहे? किती बुद्धीचा दोष आहे आमच्या. कोण मोठा? इतिहासामध्ये शास्त्रानं कोणाला मोठं सांगितलं? ब्रह्माच्या तुलनेमध्ये बराबर कोण आहे? तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. कोण? तुकाराम महाराज. कशामुळे? इंद्रियाला जिंकल्यामुळे. तुकासी आले. प्रमाण काय आहे का महाराज? आहे ना? आहे. थांबा, पण तुम्ही गांभीर्यानं ऐका तर. आपलं काल्याचं कीर्तन गंभीरता पाहिजे ऐकणाऱ्याची. लक्षात घ्या. देहीची परी कौतुके. दिसायला मनुष्य शरीर आहे, आपल्यासारखाच दिसतो. संत गोबार आहे. देहीच परी कौतुके परब्रह्माची निपाडे तुके. तुके म्हणजे तुलना. कोणाच्या बरोबर आले ते? परब्रह्माचे नि त्याच्या तुलनेमध्ये बराबर झाले. कोण? देहीची परी कौतुके परब्रह्माची निपाडे तुके. जेने जिंतिले एके इंद्रिय गा. कोण ब्रह्माच्या बरोबर कोण आहे? पाटील, मंत्री, कोणता पती? कोण आहे ब्रह्माच्या बरोबर? कोण होऊ शकते? राजा? कोणीच नाही. जेने जिंतिले एके इंद्रिय गा, तोच परब्रह्माच्या बरोबरचा आहे. आणि परब्रह्माच्या बराबर होण्यासाठी काय करावं लागते? आता इंद्रिय जिंकावं लागते, वळावं लागते. आणि म्हणून इंद्रिय जिंकल्यावर परब्रह्माच्या बराबर होते. आणि परब्रह्माच्या तुलनेत जो बराबर होतो तो देवा जीव आणि ब्रह्माचं ऐक्य झालं. आता काय झालं? काला. जीव ब्रह्मैक्य परब्रह्माच्या बराबर झाला. तर तो कोण झाला होता? ते काय झाला? काला. जीव ब्रह्मैक्य नामे काला. मी सांगत राहतो, समजून घ्या न घ्या माझं काम मी करतो. तर
एका ठिकाणी आपले इंद्रिय पांगलेले आहेत, कशाच्या अधीन गेलेले आहेत. हे डोळे रूपाच्या अधीन गेलेत. जगात दिसणारं सौंदर्य जे काही आहे त्याच्या अधीन झालेले हे इंद्रिय आहेत, डोळे आहेत. सौंदर्य, सुंदरता, शृंगार, डोळे कशाच्या अधीन गेले? सुंदरतेच्या, सौंदर्याच्या अधीन गेले. कान शब्दाच्या अधीन गेलेले आहेत. स्वतंत्र नाहीत कान आमचे. कोणाचं ऐकायचं आणि काही ठरवायचं आणि कसंही करायचं. कान कोणाच्या अधीन गेले? शब्दाच्या अधीन गेलेत. नाक कोणाच्या अधीन गेले? हे सुगंध आहे, दुर्गंध आहे, हे खिचडीची फोडणी आहे, वरणाची फोडणी आहे. नाक कोणाच्या अधीन गेले? गंधाच्या अधीन गेले. जीभ कशाच्या अधीन गेली? रसनेच्या अधीन गेली. आंबट आहे, खरट आहे, गोड आहे, तुरट आहे, स्वादिष्ट आहे, चमचम खायला काय म्हणतात त्याला, नमकीन आहे, अमुक आहे, तमुक आहे. जीभ लोणच्याशिवाय जेवण जात नाही. अमुक पाहिजे तरच होते. गुलाबजाम नसले तर जमतच नाही. जीभ कशाच्या अधीन गेली? रसनेच्या अधीन गेली. सांगा. डोळे रूपाच्या अधीन गेले, सौंदर्याच्या. कान शब्दाच्या अधीन गेले. नाक गंधाच्या अधीन गेलं. जीभ रसाच्या अधीन गेली. त्वचा स्पर्शाच्या अधीन गेली. स्पर्श मऊ आहे, कडक आहे, निब्बर आहे, स्त्री आहे, पुरुष आहे, अमुक आहे, तमुक आहे. त्वचा कशाच्या अधीन गेली? हे इंद्रियाची अधीनता. जिथं जिथं अधीन गेलेले आहे तिथून वळून आणायचं आहे. कुठं कुठं अधीन गेले इंद्रिय? 5 ठिकाणी. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध इत्यादी ठिकाणी, पंच विषयाच्या ठिकाणी. हे पंच विषयाच्या ठिकाणी पंच इंद्रिये काय झाले? अधीन गेलेले. आता अधीन गेलेले इंद्रिये त्याला त्याच्यातून काढून वळून आणून कुठे बसवायचं आहे? एक परमात्म तत्व आहे, एकमेवाद्वितीय ब्रह्म आहे, त्याच्या ठिकाणी आणून इथं लावायचं. त्याच्यातून काढून आणायचं आणि इथं बसवूच. आणि तिथं बसल्याशिवाय आनंदाचे लाडू खाता येत नाही, प्रसन्नतेचं भोजन करता येत नाही. अभंगाचं पहिलं चरण. सदा बोलू गाये, सदा बोलू गाये,
गेल्यात त्याला काय करायचं आता? गायी म्हणजे कोणत्या? इंद्रिय गेलेले आहेत. कुठे गेल्या? 5 ठिकाणी शब्दस्पर्श प्रसन्न गेलेले आहे, अधीन झालेले आहे. त्याला काय करायचं? तिथून वळवून आणायचं. हाय हिंमत. निघतात तिथून गाई तर काला आहे, नाहीतर काला नाही. आणि तिथून आणून कुठं बसायचं? अनेक ठिकाणी गेलेल्या गाई एका ठिकाणी बसून जेवायचं. कोणता रस खायचा? ब्रह्मरस घेई काढा. हे आनंदाचा रस, ब्रह्मरस, हे सेवन करायचं. जेवण आत्मरसाचं जेवण. आत्मरसाचं जेवण. चरताति सविचार राजहंस. सांडोनी विषयाचे नीर, आत्मरसाचे क्षीर. चरताति सविचार जे राजहंस. विषमता असलेल्या संसाराचं पाणी सोडून समता असलेल्या ब्रह्मरसाचं दूध सेवन करणारे हंस त्याच्यातून निघून इथे एका जागी आणून या गायी वळायचे. एक शब्द आहे तुम्हाला, गवळण. आता हे दिंडीमध्ये काय म्हणतात? गवळण. पूर्वीच्या काळामध्ये गवळण म्हणायची. गवळण कीर्तन झालं की जागर असायचं, त्याच्यामध्ये गवळण म्हणायची. तुम्हाला गवळण येते का हो? नाही. तुम्हाला येते का? नाही. तुम्हाला येते. काही लोकांना गवळण येते. किती लोकांना येते गवळण? सगळ्याला एक एक तर येत असते. फक्त संतांशिवाय गवळण कोणालाच आली नाही आणि येत नाही. मराठी सांगतो तुम्हाला. गवळण शब्दाचा अर्थ गो-वळण. जो गोरूपी इंद्रियाला ज्यांनी वळून आणलं देवाकडं विषयातून, त्याला आली गवळण. गायी वळायला आल्या तर त्याला गवळण आली. आपणाला म्हणायला आली, वळायला कधी? एकापेक्षा गवळण म्हणता येईल आम्हाला. वळायला आली की गवळण आली. काय म्हणतात तुम्हाला? भारूड येते का? भारूड येते का? हा येते. छान. काय येते तुम्हाला भारूड? सोहमभाव जे आहे, सोहमभाव जे आरूढ होते, भाव मी ब्रह्म आहे अशा भावनेवर जे आरूढ होऊन बसते त्याला काय आलं? भाव आरूढ. त्याचं नाव भारूड. गायी वळण्यात आल्या त्याचं नाव गवळण. हे सगळं भजनाची गंमत आहे. आम्हाला हे काहीच माहित नाही. गवळण म्हणजे गवळण, गाणं गायचं. भारूड म्हणजे भारूड. तर हे कमाल आहे. चला वळू. गाई वळून काय करू? बैसू. बसून काय करू? जेवू. कोणापाशी बसू? एके ठाई. एके ठाई म्हणजे परमात्माच्या ठिकाणी, जिथं सगळ्यांना समान अधिकार आहे तिथं बसू. चला. तुकोबरायांनी प्रार्थना केली प्रत्येक इंद्रियाला, तुम्ही घ्या रे डोळे सुख माझ्या विठोबाचे गुण, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. प्रत्येक इंद्रियाला विनंती केली की तुम्ही सगळे वळा विषयातून आणि एका विठोबाच्या कामाला लागा. याला म्हणतात बैसो जेऊ एके ठाई. तुका म्हणे माझा सकळ देह भाव, अनेक नको ठाव चिंतू यासी. सकळ देह भाव, कान डोळे नाक इंद्रिय सगळे देवाच्या कामाला लागले की आम्ही एका जागी आलो. आता आम्ही एका जागी आहो की रानमाळ आहो? भांगा भांग होऊन गेली. कोणी कशात फसले, कोणी कशात गेले, कोणी कशात गेले. आमच्या गाई जाग्यावर नाही. गाईले वंगळ्या. गाय
पांगली तर पांगली आपल्या आपल्या धुऱ्याला शेतात राहणं हटकून लोकांचे, आणि ते बी दुश्मनाच्या शेतात जास्त करून. कोणाची तूर खाय, कोणाचा गहू खाय, कोणाचा हरभरा खाय. लय मंगळवारी कृष्णा गाय वळेना, गाय वळेना, काय करू. ही गाय आहे. सगळ्या गायीमध्ये एक गाय लई हे होती, आणि ते गाय कोणालाच वळत नव्हती. म्हणून ती कृष्णाची विनंती करत होती, कृष्णा एक गाय तू वळ, बाकीची आम्ही वळतो. कोणती गाय रे बाबा? म्हणजे ती मनेरी नावाची गाय. कोणाच्या आंबोनात तोंड घाल, कोणाच्या खारोड्या असतील अंगणामध्ये वाळू घातलेल्या ते बी सोडणार. कशा कशात तोंड घालते. लोणनं बांधलं तरी ऐकत नाही, पायखुटी घातलं तरी ऐकत नाही. पायखुटी म्हणजे जाणवत, लोणनं म्हणजे माळ. हे घातल्यावर बी तसंच उड्या मारीत जाते असे. अरे काही काही माळ ठेवून बी दारू पियायला. ही गाय एवढी खराब गाय, आणि हिला वळून आणल्याशिवाय काला नाही, शक्यच नाही. म्हणून प्रयत्न करायला सांगितलं की गाई वळा, चला वळू गाई. बैसो जेव एक ठाई. चला जास्त वेळ न घेता आपण पुढे जाऊ. तर हे गायी न वळल्यामुळे किंवा अजून आपणाला वळायचे नसतील तर त्याचा परिणाम काय झाला अभंगाच्या दुसऱ्या चरणात झाला